नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. कल्पना करा, अवघ्या 7 महिन्यांचं एक लहान बाळ जे अजून नीट बोलायला किंवा चालायलाही शिकलेलं नाही, ते अचानक 12 फूट उंचीवरून म्हणजे गच्चीवरून खाली कोसळतं. संपूर्ण शरीर रक्ताने माखलेलं, कानातून रक्ताच्या धारा वाहतायत आणि शरीर पूर्णपणे निश्चित पडलंय. डॉक्टरही आशा सोडून देतात, पण हे बाळ फक्त वाचतच नाही तर पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नावाने थरथरायला लावणारा एक धडाकेबाज IAS अधिकारी बनतं. होय, मी बोलते महाराष्ट्राचे सर्वात चर्चिले जाणारे आणि शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल. आपण त्यांना धडाकेबाज पाहिलं, त्यांचे निर्णय धडाकेबाज पाहिले, त्यांच्या बदल्यांच्या चर्चा ऐकल्यात, पण त्यांच्या आयुष्याची ही खरी थरारक आणि रक्ताळलेली बाजू आजपर्यंत तुमच्या समोर कधीच आली नाही. एका अशा माणसाची गोष्ट ज्याला नियतीने तब्बल 3 वेळा मृत्यूच्या दारातून खेचून आणलं, पण का? नियतीचा काय प्लॅन होता? आपण आज या व्हिडिओमध्ये तुकाराम मुंढेंच्या आयुष्यातील अशा काही रहस्यांचा उलगडा करणार आहोत, जे वाचून आणि ऐकून तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला समजेल की खरी जिद्द काय असते. तर मित्रांनो, तुकाराम मुंढे हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर काय येतं? एक कडक शिस्तीचा अधिकारी, भ्रष्टाचाराचा काळ आणि बेधडक कारवाया करणारे अन्न व औषध प्रशासनाचे म्हणजे FDA चे आयुक्त. सध्या ते FDA मध्ये करत असलेल्या धडाकेबाज कारवायांमुळे आणि त्यांच्या शिस्तबद्ध कारभारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं कौतुक होत आहे. पण नुकतीच एक अशी घटना घडली ज्याने सर्वांचेच लक्ष एका वेगळ्या विषयाकडे वेधून घेतलं. शफी पठाण यांनी लिहिलेल्या तुकाराम या पुस्तकाचा नुकताच प्रकाशन सोहळा पार पडला. न्यू इरा पब्लिकेशन आणि सरहद पुणे यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थित होते आणि याच कार्यक्रमात त्यांचे मोठे भाऊ अशोक मुंढे आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी तुकाराम मुंढेंच्या आयुष्यातील काही अशा थरारक गोष्टी जगासमोर आणल्या, ज्या ऐकून तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण हादरून गेला. आपल्याला नेहमी वाटतं की एखादा मोठा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचं आयुष्य खूप सोपं असतं किंवा त्याला सगळं काही आयतं मिळतं. पण मित्रांनो, तुकाराम मुंढेंच्या बाबतीत हे चक्र पूर्णपणे उलटं होतं. त्यांना प्रशासकीय व्यवस्थेशी लढण्याआधी स्वतःच्या मृत्यूशी आणि नशिबाशी लढावं लागलं होतं. चला तर मग आपण वेळच्या मागे जाऊया, एका अशा काळात जिथे आजचे हे धडाकेबाज अधिकारी केवळ एक लहान बालक होते. नियती माणसाची परीक्षा कशी घेते याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम मुंढेंचं बालपण. जेव्हा आपण लहान मुलांकडे बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतं? हसतं, खेळणं आणि निष्पापपण. पण तुकाराम मुंढेंच्या बालपणावर अगदी सुरुवातीपासूनच संकटांचे काळे ढग जमा झाले होते. असं म्हणतात की दैव तारी त्याला कोण मारी. पण जेव्हा संकट एकापाठोपाठ एक येत राहतात तेव्हा माणसाचा संयम सुटतो. तुकाराम मुंढेंच्या आयुष्यात असे 3 प्रसंग आले जिथे सामान्य माणूस असता तर कदाचित त्याने हार मानली असती. पण ते म्हणतात ना, ज्याच्याकडून देवाला काहीतरी खूप मोठं आणि ऐतिहासिक करून घ्यायचं असतं त्याला देव अशा भट्टीतून तावून सलाखून काढतो की पुढे जाऊन तो हिऱ्यासारखा चमकतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नक्की काय घडलं होतं त्या रात्री? कसं होतं ते पहिलं संकट? तर त्यातला पहिला थरारक प्रसंग आपण पाहूया. 12 फुटांवरून मृत्यूचा थरार घटना आहे तुकाराम मुंढे अवघ्या 7 महिन्यांची असतानाची. एक अगदी लहान बाळ जे अजून रांगायला लागलं होतं. एके दिवशी खेळता खेळता कोणाचेही लक्ष नसताना ते घराच्या गच्चीवर गेले. ती गच्ची तब्बल 12 फूट उंच होती आणि अचानक एक मोठा आवाज आला. ते 7 महिन्यांचं लहान मूल त्या 12 फूट उंचीवरून थेट खाली जमिनीवर कोसळलं. विचार करा, 12 फूट उंची एका 7 महिन्यांच्या बाळासाठी किती भयानक असू शकते. इतक्या मोठ्या उंचीवरून पडल्यामुळे त्यांना प्रचंड मार लागला. ते तिथेच निश्चित पडले. संपूर्ण अंग रक्ताने माखलेलं होतं. सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे त्यांच्या कानातून रक्त वाहायला लागलं होतं. वैद्यकीय शास्त्रानुसार जेव्हा डोक्याला गंभीर दुखापत होते तेव्हाच कानातून रक्त येतं. तो प्रसंग अगदी जीवावर बेतणारा होता. घरातील लोकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. प्रत्येकाला वाटलं की आता सगळं संपलं. पण तिथेच निसर्गाचा एक मोठा चमत्कार घडला. अनेक उपचारांनंतर आणि प्रार्थनानंतर त्या मृत्यूच्या दाढेतून ते लहान बाळ सुखरूप बाहेर आलं. दुसरा प्रसंग म्हणजे पोलिओचा जीवघेणा विळखा.
पण मित्रांनो, मी म्हटलं ना, गोष्ट इथेच संपत नाही. या पहिल्या मोठ्या संकटातून ते कसे बसे सावरत नाहीत, तोच नियतीने त्यांच्या समोर दुसरं महासंकट उभं केलं. बालपणातच त्यांना पोलिओ सारख्या अत्यंत दुर्गम आणि धोकादायक आजारानं ग्रासलं. ज्या काळात वैद्यकीय सुविधा आजच्या सारख्या प्रगत नव्हत्या, अशा काळात पोलिओ होणं म्हणजे आयुष्यभरासाठी अपंगत्व किंवा अत्यंत वाईट परिस्थिती येणं. एका बाजूला आधीच झालेल्या अपघाताची जखम आणि दुसऱ्या बाजूला हा शरीराला खिळखिळा करणारा आजार. पण तुकाराम मुंढे यांच्या शरीरात आणि रक्तातच जणू काही लढायची ताकद होती. त्यांनी या आजारावरही मात केली आणि ते अगदी ठणठणीत बरे झाले. आणि तिसरा प्रसंग, जीवन मरणाचा प्रश्न. तुम्हाला वाटेल आता तरी संकट थांबली असतील, पण नाही. तिसरा प्रसंग आणखीनच भयानक होता. त्यांना बालपणातच पोटदुखी आणि अतिसाराचा इतका तीव्र त्रास सुरू झाला की पुन्हा एकदा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला. शरीर पूर्णपणे डिहायड्रेट झालं होतं, ताकद संपली होती. डॉक्टरांनी हात टेकले होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण म्हणतात ना, ज्याला नियतीने काहीतरी धडाकेबाज करण्यासाठी निवडलेलं असतं त्याला मृत्यूही स्पर्श करू शकत नाही. या तिसऱ्या आजारातूनही तुकाराम मुंढे अत्यंत चमत्कारिकरित्या बरे झाले आणि पुन्हा एकदा उभे राहिले. मित्रांनो, या तीनही घटनांकडे जर आपण एक तार्किक आणि विश्लेषणात्मक नजरेने पाहिलं तर आपल्याला काय समजून येतं. आज जेव्हा आपण तुकाराम मुंढेंना टीव्हीवर पाहतो, वृत्तपत्रात पाहतो, सोशल मीडियावर पाहतो, त्यांच्या बेधडक कारवायांबद्दल वाचतो, तेव्हा अनेकदा लोक म्हणतात, हा माणूस कोणालाच का घाबरत नाही, हा माणूस इतका कळक कसा काय असू शकतो. याचं उत्तर त्यांच्या याच बालपणात दडलेलं आहे. जो माणूस वयाच्या पहिल्या वर्षातच 3 वेळा मृत्यूला हुलकावणी देऊन परत आलाय, ज्याने मृत्यूला इतके जवळून पाहिलंय, त्याला जगातल्या कोणत्याही भ्रष्ट राजकारण्याची, कोणत्याही गुंडांची किंवा कोणत्याही दबावाची भीती कशी वाटेल. निर्भीडता जन्माला येत नाही, ती संघर्षातून निर्माण होते. तुकाराम मुंढेंची ही निर्भीड वृत्ती, ही शिस्त, हा बेधडकपणा कुठून आला, तर तो त्यांच्या या बालपणीच्या संघर्षातून आला. नियतीचा संकेत पहा की राजीव खांडेकर आणि अशोक मुंडे यांनी सांगितलेली ही कथा आपल्याला विचार करायला लावते की नियतीने तुकाराम मुंढेंना काहीतरी खूप मोठं करण्यासाठीच वाचवलं होतं. जर त्या दिवशी ते 12 फुटांवरून पडल्यानंतर काही अघटित घडलं असतं तर आज महाराष्ट्राला एक प्रामाणिक आणि धडाकेबाज अधिकारी मिळाला नसता. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्राचे धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आयुष्याची 3 ऐकलेले थरारक बाजू. एक 7 महिन्यांचं रक्ताने माखलेलं बाळ आज संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचारांचे धाबे दणाणून सोडतंय. त्यांच्या आयुष्यावरून आपल्याला एकच शिकायला मिळतं, परिस्थिती कितीही कठीण असो, संकटे कितीही मोठी असोत, पण तुमच्यात जगण्याची आणि लढण्याची जिद्द असेल तर खुद्द मृत्यूलाही तुमच्या समोरून मागे हटावं लागतं. तुकाराम मुंढेंनी केवळ मृत्यूवरच मात केली नाही, तर त्यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध करून दाखवलं की प्रामाणिकपणा आणि कर्तव्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. तर मित्रांनो, तुकाराम मुंढेंच्या या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या या 3 थरारक प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं, खरोखरच नियतीने त्यांना एका मोठ्या कार्यासाठी वाचवलं होतं का? तुमचे विचार मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला आत्ताच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच न ऐकलेल्या प्रेरणादायी कथा आणि सखोल विश्लेषणासाठी, सडेतोड विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका वादळी आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा राजश्री अनफिल्टर्ड. शिकत राहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.